तसेच सनपाने संघ आपण आपले सलामीचे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर पाठवावे. सनपाने संघ तसेच दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. निर्धारित 20 मिनिटांमध्ये आपण आपला 4 षटकांचा खेळ संपवला नाही तर पॉवर प्ले मध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल आणि पॉवर प्लेच्या बाहेर फक्त 4च खेळाडू राहतील. याची तुम्ही दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्यांचा आवाज आपण ऐकला सागर सरांचा आवाज. जिथे आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. या मॅच मधून पुढील फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल हे पाहणं तितकंच महत्त्व असेल. तिथे एका बाजूला आपण पाहायला गेलं तर काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये यमाईदेवी क्रिकेट क्लब सनपाने या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकलाय सनपाने संघाने आणि फील्ड बॅटिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय कुसुंबी संघाला फिल्डिंगसाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र किरणला आपण बघतोय आणि स्टॅकरची प्रारंभिक जोडी पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळतो. बघा टीम बॅटिंग करणारी टीम सनपाने बॅटिंग करणारी टीम बघा 2 रनची तुम्हाला पॅनल्टी दिली. आयोजकांनी 2 रनची पॅनल्टी दिली. तुमचा अतिरिक्त खेळाडू नव्हता त्यामुळे तुम्हाला 2 रनची पॅनल्टी दिली आहे. 12वा अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी असणं महत्वाचं आहे आणि पहिला बॉल पडल्यानंतर तुमचा 12वा खेळाडू आलाय त्यामुळे 2 रनची पॅनल्टी दिली आहे. बघा काही स्पर्धेचे नियम असतात, त्या नियमांचं उल्लंघन करू नका अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. आता 2च रन टाक, मग टोटल 3 रन टाक. स्टॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. 4 धावा प्राप्त होतील. अगदी 2 चौकार मात्र पाहायला मिळाले जिथे प्रेमच्या पाठमधून मात्र 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. प्रेम आणि चेतन ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तिथे गोलंदाजीसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे किरण. बिगिट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. बीट करून पाठीमागे चाललाय बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अक्कूट टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. हा बॉल आलाय डॉट बॉल. चांगली सुरुवात केली आहे बॅटिंग करणारी टीम. खोदून काढलाय, बाहेर काढत असताना हेलिकॉप्टर लँड होईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. 4 धावा प्राप्त होतील. मनगटाचा वापर केलाय
ताकद लावली आणि ताकदीनिशी खेळलेला हा फटका मात्र जरूर पाहायला मिळतोय. चार चौकार आलेत या षटकामध्ये, 3 चौकार आलेत. चांगली सुरुवात तिथे पाहायला मिळाली आहे. किरणच्या विरोधामध्ये रन जमा करण्याचा प्रयत्न, आता खराब दिशा, खराब लाईन तिथे पाहायला मिळाली. अगदी लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. यानंतरची मॅच डांगरेघर आणि आंबेघर तयार राहायचंय टॉससाठी. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल अगदी निघून चाललाय. 4 धाबांसाठी क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत तिथे कमी, मिळते 4 धाबांची हमी. येतोय चौकार. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18. या धावसंख्येवरती 18 ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक समाप्त झालंय. बघा 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा, अन्यथा तुम्हाला देखील पॅनलाइज होऊ शकतंय. याची दक्षता फिल्डिंग करणारी टीम. 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. यानंतरची होणारी मॅच, एका बाजूला न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेघर आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई क्रिकेट क्लब आंबेघर. कॅप्टन आपण आलात तर रिपोर्टिंग करायचंय. यानंतरची मॅच आपली आहे आणि त्यामुळे टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब जवळवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब पुनवडी अशी मॅच. जवळ मॅचच्या दिशेने पियुष आलाय. मागील मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला होता तो गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, इथे इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला मात्र भेदून चाललाय बॉल. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. पियुषच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार खेचलाय. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु पहिल्याच बॉलवरती पियुषचा चौकार ठोकलाय. बावीस धावा धावफलकावरती लागल्या. 22. शॉर्ट बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पूल. तिथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय. चेतनला जावं लागेल माघारी.
पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेने. पियुषने मात्र विकेट प्राप्त केली आहे, जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर लगेचच त्याने विकेट मिळवली आहे. ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावा मिळतील. अगोदर टप्प्याचा बॉल अगदी लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. पुन्हा डागावा लागेल. 29 धावा. परत एक वेळा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. बॉल पाठीमागे चाललाय, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव जरूर येईल. सिंगल येते, सिंगलच्या स्वरूपात 31 धावा. शेवटचा बॉल. चांगला बॉल तिथे हाताळलाय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. गॅस स्पीडअप थोडस. थर्टी 31 झाल्यात. मॅचला स्पीडअप करायचं थोडस मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे, त्यामुळे मॅचला गती द्या थोडीशी. वेदांत आलाय गोलंदाजी स्ट्राईक वरती, तिसरं षटक घेऊन. आणखीन एक चांगला बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. चांगला चेंडू, पहिला बॉल वेदांतने हाताळलाय. डॉट बॉल. शॉर्ट बॉल होता, पूल खेळाय, शॉर्ट ऑन पूल. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्याबाहेर, बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार.
ऑफ ट्रॅकर बॉल होता, बेट करून पाठीमागे चाललाय, तिथे आलाय डॉट बॉल. चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी चांगलं षटक, 35 धावा धावल्यात धावफलकावरती. वेदांच्या माध्यमातून मिडल ओव्हर मध्ये चांगलं षटक हाताळलंय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली आणि चांगला झेल तिथे पकडलाय. फलंदाज इथे पास झालाय. प्रेम बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटला ब्रश झाला होता. विकेट किपरने थोडीशी लाईन मिस केली यावेळेस. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35 या धावसंख्येवरती. बघा वेळेचा निर्बंध आहे, थोडस स्पीडअप घ्या. आणखीन एक चांगला बॉल. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्यात तिथे पाहायला मिळत आहेत. बीट करून पाठीमागे चाललाय. आणखीन एक चांगला बॉल. नेक्स्ट मॅच साठी डांगरेघर आणि आंबेघर कॅप्टन टॉस साठी तयार राहायचंय आपण. अंतिमचं षटक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि तिथे फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार. प्रशांतच्या बॅट मधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला आणि षटकारच्या मदतीने धावफलक 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि कॅच कोणीच पकडली नाहीये. तीन धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. सुरुवात चांगली केली आहे मी म्हणेन. अंतिम षटकामध्ये आता 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44. या धावसंख्येवरती 44. 44 धावा धावफलकावरती लागल्यात.
शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अंतिमचं षटक. ऑन साइडला बिग हिट केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पन्नास धावा धावफलकावरती लागल्यात सनपाने संघाच्या. ऑन साइडला परत एक वेळा त्याच दिशेला सलगचा दुसरा ठोकलाय आणि शेवटच्या 2 बॉलवरती षटकार आलेत आणि एक टार्गेट सेट केलंय. 56 अब तक 56 धावसंख्या झाली. आता विजयासाठी 57 धावांचं लक्ष असेल टीम कुसुंबी संघाला. चला टॉस साठी या डांगरेकर आणि आंबेकर. कॅप्टन टॉस साठी या लगेच. सत्तावन्न धाबाचा पाठलाग करायचा टीम कुसुंबी संघाला. कशा पद्धतीने खेळ राहतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होतोय. चला घ्या थोडस स्पीडअप. चला टॉस घ्यायचंय आयोजक टीम. त्याच्यातून 2 रन मायनस होतील म्हणजे आता विजयासाठी 55 धावा तुम्हाला करायच्या आहेत. चला सनपाने टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. बघा वेळ कमी आहे आपल्याकडे. मैदानाच्या आतमध्ये बघा एक टीम बाहेर आल्यानंतर दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी जाणं अनिवार्य आहे. परत एक वेळा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यासाठी मी विनंती करतोय की लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि फिल्डिंग लावून घ्या. द्या मग पॅनल्टी. आता काय करणार मग सांगा जरा. पेनल्टी परत लागल. 2 रन. अजय कासोडे स्वयंसेवक सनपाने संघ तुम्ही खूप वेळ घेत आहात. सनपाने संघ पुढील होणारा सामना न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेगर वर्सेस ओम साई क्रिकेट क्लब आंबेघर. या सामन्याचा टॉस डांगरेगर संघाने जिंकलेला आहे. तरी आपण आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा अशी नम्र विनंती.
अजय कासुर्डे, आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. 2 धावांची पेनल्टी. ओके. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. मोठ्या फटकासाठी गेलेत आणि बरोबर क्षेत्ररक्षक च्या आवाक्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक खुलं होतं आणि तिथेच बरोबर मात्र बॉलला पाठवले. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. टोटल धावा झाल्यात 5. कुसुंबी टीम अतिरिक्त खेळाडू तो पाठवा, मगाशी पाठव. तुम्ही त्याला पाठवला कशाला? चांगला फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. अशी पण पॅनल्टी लागली, त्याची पण पॅनल्टी लागलेली ना. बिचारा मस्त बसलेला. 57 पाहिजे होता मग. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते. कॅच तिथे ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा 2 धावा. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. लक्ष आपण जर पाहायला गेलं तर आता 57 धावांचं आहे. जे लक्ष होतं तेच लक्ष असेल आता. दोन्ही संघांना 2-2 रनच्या पॅनल्टी आहेत. त्यामुळे जी पॅनल्टी आपण कमी केली होती आता 57 धावांचाच लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम कुसुंबी संघाला. सागर, त्या तिकडे पाण्याचे वाटले का तिकडे त्या कोपऱ्यात? सकाळी 55 झाल्या. 57 झाले. 57 झालेल्या, 2 कमी केले, 55 झाला. तुम्ही ऑब्जेक्शन, ह्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, परत 57 झाला. आउट आहे सर, आता 0 रन आउट आहे. आणि विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद होतोय. किरणला माघारी जावं लागतंय. मोठा धक्का लागतोय कुसुंबी संघाला किरणच्या माध्यमातून. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. भरपूर सारी मेहनत राहिली आहे या आयोजनासाठी. खूप चांगलं नीटनेटकं असं पारदर्शक असं आयोजन मात्र पाहायला मिळतंय. कुठल्याही टीमवरती अन्याय होत नाहीये. प्रत्येक नियम कठोरतेने मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक देखणं पारदर्शक असं आयोजन. सावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ग्रामस्थ मंडळ वरोशी आयोजित काळेश्वरी चषक हे 6वं पर्व आपण अनुभवतोय. आजचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसातल्या या सर्व लढती आपण बघतोय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा, नीटनेटकं असं आयोजन, कुठलीच कमी भासत नाहीये. स्पर्धेचा जर विचार केला प्रगल्भ असं व्यासपीठ उपलब्ध आहे. मान्यवरांची उपस्थिती आणि काल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा सुरू अगदी थाटामाटात संपन्न झाला आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. उत्कृष्ट असे करंडक मात्र पाहायला मिळत आहेत. होमसाई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण टेलिकास्ट केलं जाते. 100 मात्र 81-82 6व्या मॅचच्या दिशेने. विकेट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. बॉलला पाठवलंय अगदी समोर सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन क्लिअर केलाय. बॉल सीमा पार. येतो षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली.
18 बॉल मध्ये 42 धाबा करायचे आहेत आणि समीर आलाय गोलंदाजीसाठी दुसरं षटक. स्ट्राईकला कोण आहे? संदेश. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल तिथे पकडलाय. विकेटचं पतन होतोय, फलंदाज तिथे बाद होतोय. आणखीन एक मोठा धक्का. बॅटला ब्रश होऊन चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये. यस. इथे आपण जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट जरूर झालाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु अगदी पॉपिंग क्रीज मध्ये वेगाने पोहोचलाय. दोन धावा आल्या ना. 18 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेत आहे. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आलेत परंतु कोणालाच कॅच पकडता आला नाहीये कारण कॉलिंग नसतं अशा वेळी. कॅच ज्यावेळी घेण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी कॉलिंग कुठेतरी महत्वाचं असतं. तिथे कोणाचाच ताळमेळ नव्हता आणि बरोबर झेल धरतीला दान झाला आणि फलंदाजाला जीवदान प्राप्त झालं. डांगरेकर आपला निर्णय काय असेल? टॉस तुम्ही जिंकलाय. क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय. आकुटाप्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडीशी पंगलिंग पाहायला मिळाली परंतु फेकी अगदी अचूक पाहायला मिळते परंतु 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल दिशा दिलीये आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू दस्तक पे मस्तक देत बॉल सीमा पार येतो षटकार. शेवटच्या बॉलवरती ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या झाली 28. 12
12 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. येणारे 12 बॉल आणि 29 धाबांची गरज. 12 चेंडू 29 धाबा अजूनही हव्यात. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय, परंतु एक धाव नक्कीच घेतली गेली आहे. मोठ्या फटक्यासाठी गेले परत एक वेळा तीच संधी, परंतु या वेळेस आता विकेट किपरने कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद होतोय. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव जरूर येईल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवत आहे. 30 धावा. 9 चेंडू 27 करायचे आहेत. मोठं थोडस आव्हान आहे, अवघड होत असताना मात्र पाहायला मिळतंय, परंतु इथून पुढे आपण जर पाहिलं तर मोठा फटका आला तर समीकरण बदल होऊ शकतो. परंतु यावेळेस खराब दिशा. व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा येतोय, पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला. जबरदस्त अशी कॅच पकडली आहे आणि फलंदाज बाद. घ्या स्पीडअप घ्या थोडस. भरपूर वेळ गेला या मॅच साठी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय हा बॉल. बिट करून पाठीमागे चाललाय. चांगला चेंडू. हो हो, इथे मागच्या दाराने चोरी झाली आहे. पुढचं दाड उघडं राहिलं आणि पाठी मागून बरोबर यष्ट्यांवरती धडकलाय हा बॉल. काठी काढली आहे. क्लीन बोल्ड खेळलाय.
दादा कोण आहे नवीन? जयेश आलाय. किती बॉल? 7 बॉल. ओव्हर झाली. 6 चेंडू 26. 6 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. मोठं आव्हान आहे आणि कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. थोडस स्पीडअप ठेवा. चला डांगरेकर आपण फिल्डिंग घेतली. आपण तयार राहायचंय. मोठ्या फटक्यासाठी गेले. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. आता पहिला तर आलाय. अजून 3 मारायचे आहेत. 5 चेंडू आता 20 करायचे आहेत. अजून 3 आले तर कुठेतरी सामना बरोबरीच होईल. समुद्रेश्वर फटका सजवलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता, परंतु दुसऱ्या दबाचा प्रयत्न. 2 दबा कंप्लीट होत आहेत. आता येणारी 4 बॉल आणि 18ची गरज आणि 4 बॉल वरती 4 मोठे फटके कुठेतरी येणं महत्वाचं असेल. 4-18ची गरज असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाफ ट्रॅकर चेंडू बीट करून पाठीमागे अगदी गोसंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. चांगली सुरुवात झाली होती, परंतु आता अंतिमच्या टप्प्यामध्ये ही मॅच परत एक वेळा चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. आता पूर्णपणे सामना कुसुंबी संघाकडनं अगदी सुटत चाललेला मात्र पाहायला मिळतोय. दबदबा चांगला पाहायला मिळाला गोलंदाजांचा. टीम सनपाने या संघाकडनं मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. चला डांगरेकर तयार राहा. लास्ट बॉल पाहिजे. शेवटचा बॉल आला. 1 धाव आणि या सामन्यामध्ये विजयी संघ ठरलाय. अर्थातच टीम यमाई देवी क्रिकेट क्लब सनपाने संघ. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग राहिली आहे आणि या मॅच मध्ये विजेता संघ राहिलाय. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊयात. प्रेम वैयक्तिक 25 धावा आणि चांगलं षटक ज्याने हाताळलं तो ठरला या मॅचचा हिरो, ज्यांना सामनावीर सौजन्य दिलं.